नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS पेन्शनबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS पेन्शनचे नियम बदलले, नोकरी सोडल्यानंतर पैसे काढणे झाले कठीण। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, नोकरदार वर्गासाठी एक मोठी बातमी आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे EPFOने फंड काढण्याचा मार्गदर्शक तत्वामध्ये महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत। हे नवे नियम 13 ऑक्टोबर 2025 पासून लागू झाले आहेत, ज्याचा थेट परिणाम EPF म्हणजे भविष्य निर्वाह निधी आणि EPS म्हणजे पेन्शन फंडाच्या विड्रॉलवर होणार आहे। हे बदल प्रक्रिया सुलभ करतील आणि EPSची दीर्घकाळ सुरक्षा सुनिश्चित करतील, असा दावा EPFOने केला आहे। EPS काढण्यासाठी आता 36 महिन्याची अट। मित्रांनो, EPFOने EPSमधून पैसे काढण्याच्या नियमात मोठा बदल केला आहे। आता जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी सोडली किंवा तो बेरोजगार झाला तर त्याला EPS फंडातून पैसे काढण्यासाठी 36 महिने म्हणजेच 3 वर्ष पूर्ण करणे बंधनकारक असेल। यापूर्वी ही अट केवळ 2 महिन्याची होती, ज्यामुळे नोकरी गमावल्यास अनेक जण पेन्शनची रक्कम काढून घेत होते। या नवीन नियमामागील उद्देश सदस्यांना दीर्घकाळ योजनेत टिकवून ठेवणे आणि पेन्शनच्या स्वरूपात दीर्घकालीन लाभ मिळण्यास प्रोत्साहित करणे हा आहे। EPSशी संबंधित 5 मोठे बदल। किमान पेन्शन वाढवण्याची तयारी। मित्रांनो, सध्या EPS 95 अंतर्गत मिळणारी किमान पेन्शन 1000 रुपये आहे, जी सुमारे 11 वर्षापूर्वी निश्चित करण्यात आली होती। आता कामगार विषयक संसदीय स्थायी समितीने ही रक्कम वाढवण्याची शिफारस केली आहे। यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। पेन्शन पेमेंट प्रणाली पूर्णपणे डिजिटल। मित्रांनो, EPS धारकांसाठी EPFOने सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे CBPS सुरू केली आहे। यामुळे पेन्शनधारक PPO पेन्शन पेमेंट ऑर्डर कुठेही जारी झाला असला तरी कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन घेऊ शकतील। यामुळे पैसे हस्तांतर करण्याची प्रक्रिया संपुष्टात येऊन पेन्शन पेमेंट जलद आणि पारदर्शक होईल। उच्च वेतनावर पेन्शनचा अधिकार। मित्रांनो, न्यायालयाच्या अलीकडील निर्णयाच्या अनुषंगाने EPFOने स्पष्ट केले आहे की ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष वेतनाच्या आधारावर EPSमध्ये योगदान दिले आहे आणि त्यांचे योगदान स्वीकारले गेले आहे, आता जास्त पेन्शन मिळण्यास पात्र असतील। यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। EPS 95 योजनेचा आढावा। मित्रांनो, EPFO आणि कामगार मंत्रालयाने EPS 95 योजनेचा सर्वसमावेश आढावा घेण्यास सुरुवात केली आहे। यामध्ये पेन्शन फॉर्म्युला, योगदान दर आणि लाभ गणनेचे पुनरावलोकन केले जाईल। वाढत्या महागाईनुसार ही योजना अद्ययावत केली जाईल। EPS खातेदारांसाठी सल्ला। मित्रांनो, सदस्यांनी पेन्शन लाभ कायम ठेवण्यासाठी संपूर्ण रक्कम काढणे टाळावे, तसेच तुमचा UAN क्रमांक आणि KYC तपशील अद्ययावत ठेवावा। बेरोजगार असल्यास 1 वर्षापर्यंत थांबून नियम काळजीपूर्वक वाचावेत। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।